धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार सन्माननीय श्रीमती भारतीताई लवेकर, मंचावर विराजमान पंकज यादव, योगीराज, संदीप राणे, गणपत कोठारी, राकेश जैन आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी अत्यंत परिश्रम घेतले, ज्याला आपण म्हणतो की मेहनतीने, परिश्रमाने, घामाने, तपाने हे असे कार्यक्रम उभे करणारे माझे बंधू श्री अभिजित राणे, या सर्वांच्या वतीने मी आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपला महाराष्ट्र ही आपली मराठी माती, मराठी माणसाने मराठी मुलकामध्ये, मराठी मातीमध्ये आपलं जीवन घडवलं, पण हे महाराष्ट्र आपल्याला मिळावा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 1960 साली ज्या 106 हुतात्म्यांनी हा महाराष्ट्र घडवला, त्या सर्वांना मी विनम्रपणाने आदरांजली अर्पित करतो. आणि जवळजवळ 65 वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यासमोरून जातो. आणि मग कामगार दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करणारे अभिजित राणे आणि त्यांचे सहकारी, आणि तुम्हा सगळ्यांकडे बघितल्यानंतर लक्षात येतो तो श्रमजीवी कामगार. मग कामगार म्हणजे काय? तर कामगाराची व्याख्या जो मेहनत करतो, परिश्रम करतो, दिवसभर राबतो आणि महाराष्ट्राला एका उंचीपर्यंत घेऊन जातो, असा तो कामगार. आणि मग या कामगाराच्या श्रमाने आणि मेहनतीने महाराष्ट्र समृद्ध होतो. आपण अनेक वेळेला बघतो, अनेक नेत्यांच्या भाषणामध्ये बघतो की महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम व्हावा, असं प्रत्येकजण म्हणतो. आणि मग या महाराष्ट्राला सुजलाम आणि सुफलाम करणारे कोण असतात? तर ज्या हाताने, घामाने, परिश्रमाने मातीपासून ते रिक्षापर्यंत, रिक्षापासून ते थेट आपल्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर घामाने ढिपकत भिजत जात असताना गाठोडे उचलणारा आपला हमाल सुद्धा त्यामध्ये असतो. माझे मित्र, मुंबई भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्राजींचं मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. गेले कित्येक वर्ष, जवळजवळ 27 वर्ष या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना ज्या निवडक लोकांनी 27, 28, 30 वर्ष एकाच पक्षाचं काम केलं, असे अनेक लोक असतात. पण त्यातूनही उल्लेखनीय काम करणारे आमचे मित्र अमरजीत मिश्राजींचं मी स्वागत करतो. आणि त्यामुळे कामगाराच्या प्रश्नासाठी, समस्यांसाठी, त्याच्या हितासाठी लढाई करणारे श्री अभिजित राणे यांचं अभिनंदन आपण करावं तेवढं कमी आहे. जसं आता संदीप राणे म्हणाले 3 राणे इकडे आहेत, तसे 3 राणे सिंधुदुर्गात आहेत. त्यातले 2 आपल्याकडे आहेत, एक आम्ही लोनवर दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे भारतीताई, राणेंचं भाग्य उज्ज्वल असेल की नसेल, पण संघर्षानेच ते पण 3 राणे तिकडे बसले आहेत. आमचा संघर्ष सुरू आहे, या दोघांचं पण सुरू राहील. आणि अभिजितचा तर सुरूच असतो. त्याच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर लक्षात येतं आतमध्ये काय काय चाललंय. आणि म्हणून तो माईक सोडेल की नाही असं ह्या ताईला पण वाटत होतं. आणि मला असं वाटलं की माझं सगळंच भाषण हा करणार आहे, त्यामुळे त्याला मी म्हटलं आता थांबवशील तर मी बोलेन. पण कामगारांच्या हितासाठी सतत धडपड करणारा, म्हणजे संदीपला किंवा अभिजितला किंवा भारतीताईंना माहीत असेल किंवा नसेल, त्या कालावधीमध्ये जेव्हा डॉक्टर दत्ता सामंत संपूर्ण मुंबईला नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राला कामगार नेते म्हणून ओळखले जायचे, त्या डॉक्टर दत्ता सामंतांच्या पत्नीबरोबर जेव्हा आमची लढाई झाली राजकीय, तो काळ होता 1980चा. आणि त्यावेळेला आमचे स्वतःचे वडील त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले. आणि तो अस्सल भाग होता ज्याला आपण मराठी मुलूक म्हणतो मुंबईचा, तो होता लोअर परेल, सनमिल गल्ली, लालबाग, परळ, शिवडीचा.
आणि मग 1980, 85, 90, 95 करत परत आलो आणि डॉक्टर दत्ता सामंतांचा पराभव त्यावेळेला दत्ता राणेंनी केला भारतीय जनता पार्टी म्हणून. आणि त्याच्यामुळे गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सतत लढणारा आमचा परिवार आहे. म्हणजे कधी कधी आपण शिवसेना आणि मनसेचा उल्लेख करतो. मनसे म्हणजे काय, तर मनसे म्हणजे सुरुवातीची शिवसेनाच. आणि त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब बाहेर गेले, अनेक राजकीय नेते मोठे झाले, पण स्वतःचा पक्ष काढण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती, ती सन्माननीय राजसाहेबांमध्ये होती. आणि मग मराठी माणसासाठी सतत लढायचं, वेगवेगळ्या ठिकाणी युनियन काढायच्या, आपल्या मराठी माणसासाठी लढायचं. आणि तोच वसा घेऊन अभिजित राणे सुद्धा काम करतात. मला माहिती आहे की कामगाराच्या प्रश्नावर लढायचं हे काम सोपं नसतं. त्या प्रत्येक कामगाराला न्याय देण्यासाठी, त्याच्या प्रश्नाला भेटण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून आजच्या या 1 मेच्या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी तुमच्या सर्वांसमोर अभिजित राणेंना एक आवाहन करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी ते ऐकलं पाहिजे आणि याच्यावरून पण गेलं पाहिजे, संदीपला सुद्धा. या मराठी मुलखामध्ये, मराठीमध्ये, मुंबईमध्ये आपण म्हणतो की ही मुंबई कोणाची, तर कामगारांच्या हिताची, कामगारांच्या भूमिकेशी आपण निगडीत ठेवणारी ही खऱ्या अर्थाने मुंबई गिरणी कामगाराची. ज्या गिरणी कामगारांनी 1950 पासून 1947ला देश स्वतंत्र झाल्यापासून या मुंबईला खरी ओळख दिली, ती दिली गिरणी कामगारांनी. आणि 1 नाही, 2 नाही, 4-4 लाख गिरणी कामगार या मुंबईच्या रस्त्यावरून संध्याकाळी जेव्हा मिल सुटली तेव्हा फिरायचे. त्या गिरणी कामगारांसाठी मी सुद्धा काम केलं, माझ्या वडिलांनी केलं, माझ्या काकांनी केलं. पण कर्मधर्म संयोगाने त्या गिरणी कामगाराला आजही न्याय मिळण्याच्या भूमिकेत आहोत. सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी अनेक भूमिका घेतल्या. तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेजींनी भूमिका घेतली. पण अजूनही अनेक निर्णय प्रलंबित आहेत. आणि म्हणून माझं आजच्या या दिवशी आव्हान आहे, किंबहुना विनंती आहे, की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जी मदत लागेल ती मी करायला तयार आहे. पण गिरणी कामगारांचं आंदोलन आता एका वेगळ्या दिशेवर जाऊन उभं आहे. काय मागतोय गिरणी कामगार, ते एक स्वतःचं हक्काचं घर. ज्या गिरणी कामगारांच्या छाताळावर उभं राहून बिल्डरांनी टोलेजंग इमारती उभ्या केल्या, 100 कोटीला एक फ्लॅट या वर्णीमध्ये विकला जातो, 225 स्क्वेअर फुटाचं घर गिरणी कामगार मागतोय. आणि म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेजींना सुद्धा आम्ही सांगितलं होतं. आणि आताचे आपले सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री गिरणी कामगारांच्या भूमिकेशी सतत निगडीत आहे. आणि म्हणून अभिजित राणेंना आणि त्यांच्या सहकार्यांना माझी विनंती आहे की 90 दिवसामध्ये, जून महिन्यामध्ये अधिवेशन होईल, त्याला किमान 60 दिवस आहेत. एक साधारण 20 जूनला अधिवेशन सुरू होतं. धडक कामगार युनियनमध्ये धडक नाव आहे आणि धडक देण्यासारखं तुमची शरीरयष्टी पण आहे. म्हणजे तुम्ही धडक दिली तर समोरचा माणूस कुठे जाईल पता नाही. आणि त्याच्यामुळे तुम्ही धडक दिली पाहिजे. नुसतं नाव ठेवलं प्रकाश आणि गावामध्ये गेला लाईट आणि बोलवा सरपंचला त्याचं नाव आहे प्रकाश, उजेड पडतो का? नाव ठेवलंय गोविंद, काम आहे भलतंच. नाव ठेवलंय पांडुरंग, संध्याकाळी जातो कुठच्या तरी ठिकाणी. आणि म्हणून नाव ठेवलंय धडक. नुसतं कामगारांची धडक युनियन चालणार नाही. एक स्वप्न उराशी बाळगलं पाहिजे की होय, या मुंबई शहरामध्ये गिरणी कामगाराला न्याय देण्यासाठी आता धडक कामगार युनियन महासंघ येत आहे. आणि अभिजित राणे, संदीप राणे जरी मनसेमध्ये असाल तरी सुद्धा मराठी माणसाच्या भूमिकेशी लढण्याची तयारी आपण सगळ्यांनी दाखवली पाहिजे. आणि म्हणून आजच्या दिवशी काहीतरी आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपण आलो, सत्यनारायणाची पूजा झाली, प्रसाद घेतला, शाल घेतली, पण असं लक्ष ठेवलं पाहिजे. जेवण सुद्धा आहे. आपण जेवण कधी करू? जेव्हा हे धडक देतील तेव्हा. आणि त्याच्यामुळे तुमच्या धडकेची वाट मी बघणार आहे भारतीताई. आणि विधान भवनावर जर धडक कामगार युनियननी गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी, न्याय हक्कासाठी मराठी माणसाला घेऊन
जर तुम्ही जाणार असाल तर तुमच्या सोबत आम्ही सुद्धा यायला तयार आहोत, कारण का गिरणी कामगाराला न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, रिक्षावाले झाले, टॅक्सीवाले झाले, दिव्यांगांना सुद्धा तुम्ही न्याय देतात, वनमजूर, वन कामगार, नॅशनल पार्कमध्ये असतील, आणखीन कुठच्या जंगलामध्ये असतील, सगळीकडे तुम्ही जाताय. पण टोले जंग इमारत उभी करणाऱ्या बिल्डराच्या घशात गेलेली ही मुंबई आपल्याला गिरणी कामगाराच्या हितासाठी सुद्धा बघायची आहे. पण तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की होय, आपण मराठी आहोत, मराठी असण्याचा अभिमान आपल्याला आहे, त्याच वेळेला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अभिजित राणेंची धडक कामगार युनियन लढेल असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. अभिजित राणेंना सुद्धा धडक मारण्यासाठी तू मागे मागे नको जाऊ, पुढे पुढे धडक मारायची, तू मागे कुठे मी मगाचपासून बघतोय चाललाय कुठे, तर मागे मागे चाललाय. त्याच्यामुळे धडक म्हणजे पुढे. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांनी अभिजित राणेंना ताकद द्या. आणि या ताकदीने सगळ्यात मोठा प्रश्न गिरणी कामगारांचा या मुंबईमध्ये आहे, त्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सुद्धा तुम्ही सगळे प्रयत्न कराल अशी विनंती करतो. आणि आपणा सर्वांस धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.